नमस्कार, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. तर मनीषा ब्लॉग यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत आहे. तर बघा, आपल्या घरामध्ये आता उन्हाळा असल्यामुळे उन्हाळ्याचं जे काही सामान आहे ते बनवतात. तर आता सध्या माझी तब्येत पण थोडीशी ठीक नाही आहे, पण आता जे काही उन्हाळ्याचं सामान होतं ते महागच पडत होतं बनवण्याचं. तर आता म्हणलं फायनली आता जे काही उन्हाळ्याचं सामान आहे ते बनवावं. त्यामुळे इथे आम्ही आज उडदाचे पापड बनवणार आहोत. कसे बनवणार आणि किती किलोचे बनवणार ही मी तुम्हाला दाखवणार आहे. चला तर मग आता आपण वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया. इथे बघा, उडदाचे पापड बनवण्यासाठी आपल्याला उडदाच्या डाळीचाच इथे वापर करायचा आहे. तर जी काही उडदाची पांढरी डाळ होती ती इथे बारक्या गिरणीमध्ये बारीक अशी दळून आणलेली आहे. तर ही जी काही उडदाची डाळ आहे ही 3 किलो आहे. तर एकदाच मळता येणार नाही आहे, म्हणून आम्ही थोडं 2 दिवस करणार आहोत. तर इथे बघा, 1 किलो उडदाच्या डाळीसाठी 1 किलो हे मसाल्याचं पापड खार आपल्याला वापरायचं आहे. तर इथे मसाला पापड इथे मसाला घेतलेला आहे मसाल्याचा. तर आता ते बघा, पापडाचं पीठ मळताना आम्ही इथं थंड पाण्याचा वापर केलेला नाही आहे. लागेल तसं इथं थोडंसं गरम पाणी करून घेतलेलं आहे. त्यामध्ये जो काही पापडाचा मसाला टाकून तो पूर्ण विरघळून घेतलेला आहे. त्यानंतर गरम पाण्यानेच हे आम्ही जे काही पापडाचं पीठ आहे ते मळणार आहोत. तर लागेल तसं आपल्याला थोडंसं पाणी टाकून हे पीठ मळायचं नाही. खूप पातळ देखील झालं तरी आपले पापड व्यवस्थित बनत नाहीत. त्यामुळे आपल्याला इथे व्यवस्थित पापडाचं पीठ मळायचं आहे. तर एकजीव करून इथे गरम पाणी असल्यामुळे सावकाश इथे एकसारखं इथे पीठ मळून घेतलं. आणि फक्त इथे ना थोड्या प्रमाणात आम्ही इथे तेलाचा वापर करणार आहोत. कारण पापडाला जास्त देखील तेल वापरलं तर त्याचा कुबट वास येतो. त्यामुळे जास्तीत जास्त तेलाचा वापर न करता योग्य प्रमाणात जिथे जिथे तेलाचा वापर करायचा आहे तिथे आम्ही तेलाचा वापर करणार आहोत. तर इथे बघा, 3 किलो उडदाचं पीठ आहे. तर इथे अगोदर आम्ही 1.5 किलो उडदाचं पीठ घेतलेलं आहे. तर इथे बघा, एकसारखं पीठ मळून घेतलेलं आहे. पीठ मळताना फक्त पापड मसाल्यामध्ये जे काही आहे फक्त तेच टाकून आम्ही इथे पीठ मळून घेतलेलं आहे. वरून मीठ वगैरे कुठलीच गोष्ट आम्ही याच्यामध्ये टाकलेली नाही आहे. तर बघा, वरून मीठ टाकायची देखील गरज नाही. फक्त मसाला पापड वापरून तुम्ही चांगले पापड बनवू शकता. तुम्हाला दुसरं काहीही टाकण्याची गरज नाही आहे. तर इथे उडदाचं जी डाळ असते ती थोडीशी चिकट असते, त्याचं पीठ देखील चिकट बनतं. तर इथे एकजीव असं पीठ मळून झाल्यानंतर इथे थोडासा तेलाचा हात लावून आम्ही हे जे काही उडदाचं पीठ मळलेलं आहे ते आपण इथे प्लॅस्टिकच्या पिशवीचा वापर करून त्याच्यामध्ये आपण मळलेलं पीठ ठेवून देणार आहोत. जर तुम्ही असंच हे जे काही पापडाचं पीठ आहे जर तुम्ही उघडं ठेवलं तर ते पीठ खराब होईल आणि पापड लाटताना तुम्हाला त्रास देखील होईल. त्यामुळे तुम्हाला प्लॅस्टिकच्या पिशवीमध्ये बंद करून ठेवायचं आहे. पापड बनवण्यासाठी उडदाचं पीठ जे आहे जितकं भिजेल तेवढं चांगलं आहे. तर आता बघा, 2 ते 3 तास हे चांगलं पीठ इथे भिजलेलं आहे. तर ह्याला फक्त मऊ करायची देखील गरज नाही आहे. इतकं छान मऊसूत हे उडदाचं पीठ भिजलेलं आहे. तर आता मी पापड बनवायला घेतलेले आहेत. तर इथे बघा, कारण जास्त वेळ जातो त्यामुळे हे जे काही छोटे पापडाचे गोळे आहेत ते आम्ही अगोदर इथे बनवून घेणार आहोत आणि अशा छोट्याशा डब्यामध्ये बंद करून ठेवणार आहोत. म्हणजे त्याला हवा देखील लागणार नाही आणि ते जे पिठाचे गोळे आहेत पापडाचे ते सुकणार देखील नाही आहेत. तर इथे पापड लाटायला घेतलेले आहेत. जास्त आम्ही इथे पिठाचा देखील वापर करणार नाही आहे. जर बघा, पापडाला जास्त पिठाचा वापर केला तर पटकन बघा, जास्त पिठाचा वापर केल्यानंतर पापडाला जाळी धरते. ते जे काही पापड आहेत ते वर्षभर देखील राहत नाही आहे. त्यामुळे आपल्याला तेलाचं देखील प्रमाण आणि पिठाचं देखील प्रमाण आपल्याला कमीच ठेवायचं आहे. शक्य होईल तेवढंच आपल्याला लावायचं आहे. तर इथे बघा, एकसारखे आता पापड लाटून घेत आहे. कारण थोडासा वेळ जाणार आहे त्यामुळे ना जे काही 3 किलोचं होतं त्यामुळे आम्ही अर्धा करून फक्त 1.5 किलोचे पापड करणार आहोत. तर जेव्हा आपण उडदाचे पापड बनवतो तेव्हा बघा, जास्तीत जास्त पीठ लावलं ना तर ते फक्त 2 ते 3च महिने ते पापड चांगले राहतात. त्यानंतर त्याला आळ्या लागतात आणि जाळी होते. तर इथे पापड सगळे एकसारखे झालेले आहेत, वाळत देखील झालेले आहेत. तर इथे बघू शकता, पांढरे शुभ्र असे आपले उडदाचे पापड तयार आहेत. चवीला देखील खमंग आणि खूप छान असे उडदाचे पापड इथे तयार आहेत. तर तुम्ही देखील अशा प्रकारची सोपी पद्धत वापरून घरच्या घरी उडदाचे पापड बनवू शकता. तर बघा, ही पद्धत वापरून अशा प्रकारे जर तुम्ही पापड बनवले तर आरामात 1 ते 2 वर्ष चांगल्या प्रकारे पापड टिकतात. त्याला जी काही जाळी आहे ती देखील पकडणार नाही आणि जास्त तेल लावल्यामुळे त्याचा वास देखील येणार नाही. तर अशा प्रकारे तुम्ही देखील पापड बनवू शकता. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, चॅनलला मात्र नक्की सबस्क्राईब करा. भेटूया अशाच पुढच्या व्हिडिओमध्ये.